ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता सायली अर्जुनवर चिडलेली असते आणि त्याच वेळेला अर्जुन मात्र तिला मस्का लावत फिरत तिच्या मागे असतो. तो तिला म्हणत असतो की बायको ऐकून तरी घे ना, मला काय म्हणायचं आहे. कारण आता कालपासनं जे काही प्लॅनिंग सुरू असतं ते काहीच आता सायलीला माहिती नव्हतं. मग आता अर्जुनला असं वाटत होतं की निदान सायलीला आता तरी आपण सगळं काही सांगून सरप्राईज द्यावं. म्हणूनच मग आता सायली जाताना अर्जुन सायलीच्या डोळ्यांवर हात ठेवतो आणि तिला घेऊन चाललेला असतो. तेव्हा सायली अर्जुनवर चिडत असते आणि तुमचं काय चाललंय असं त्याला विचारते. पण अर्जुन म्हणतो की बायको 2 मिनटं थांब आणि असं बोलून तिच्या डोळ्यावर हात ठेवतो आणि तिला आता सरळ घरामध्ये घेऊन जातो. घरात तर सगळीजणं ऑलरेडी तयारीतच असतात. जेव्हा आता सायली त्यांच्यासमोर येऊन उभी राहते ना, तेव्हा सगळीजणं सायलीवर फुलांचा वर्षाव करू लागतात. सायलीवर जेव्हा आता फुलांचा वर्षाव करतात ना, तेव्हा सायली मात्र आता चकित झालेली असते. सायली जी आहे ती आता एकदमच खुश असते. सायलीला आता नवीन गाणं काढून एकदमच मोहरून टाकलेलं असतं. म्हणजेच सायलीच्याच नावाचं ते गाणं असतं आणि त्यामुळे सायली ही खुश असते. कारण तिचं संपूर्ण कुटुंब हे आज तिच्यासोबत असतं आणि त्यामुळेच ना तिला अगदीच भरून आलेलं असतं. हे सगळं होत असतानाच ना सायली बाहेर तुळशीजवळ जाऊन तुळशीच्यासुद्धा पाया पडते. कारण सायलीला पहिल्यापासूनच सवय आहे की तुळशीशिवाय पुढे कुठेही आता जायचं नाही. आणि मग काय, तुळशीच्या वगैरे ती आता जेव्हा पाया पडते तेव्हा तिला आता सगळ्यांचंच प्रेम मिळत असतं. म्हणजेच आता सगळेजणं एकत्रच असतात. तेच आता इथे प्रताप आहे तिला पुढे घेऊन जातात आणि तेव्हाच ना इकडे दुसरीकडे अश्विन, चैतन्य आणि अर्जुन तिला आता खुर्चीवर बसवून झुलवू लागतात. कारण हे इथे पूर्ण ना सॉन्गच दाखवलं गेलेलं आहे. पूर्ण सॉन्गमध्येच आज अख्खा एपिसोड घालवला आहे ह्यांनी. तर दुसरीकडे आता जेव्हा सायली एकत्र येते तेव्हा तिला देवाकडे सुद्धा नेलं जातं. तिकडे तिचे आशीर्वाद वगैरे घेतले जातात आणि इकडे आता सगळीजणं मिळून एकत्र आता कुटुंब डान्स करत असतात. तेच आता अस्मिता, चैतन्य आणि अश्विनसुद्धा येतात आणि ते सुद्धा तिच्या हातात हात देऊन आता डान्स करत असतात. तर ह्या सगळ्याचा व्हिडिओ सचिन आपल्या मोबाईलमध्ये काढत असतो. कारण त्याला ना आता हा व्हिडिओ जाऊन प्रियाला दाखवायचा असतो. तेच दुसरीकडे जो आहे तो सचिन काही झालं तरी कुठेतरी आपण प्लॅनिंग करायला हवं असं वाटत असतं. कारण महिपत बाबाच्या नावानेच आता खूप मोठा असा फ्रॉड जो आहे तो ह्या लोकांनी करून बसलेले असतात. म्हणजेच ऑलरेडी महिपत बराच फ्रॉड करतो. म्हणजे हे दागिने, हे पैसे, हे सगळं काही त्याला एक देणगीच्या रूपात मिळालेलं असतं. तेवढ्यातच ना त्याच्याबरोबर एक माणूस बसलेला असतो. त्याने एक पावडर आणलेली असते जी की भक्तांना लाडूमध्ये मिक्स करून द्यायची असं काहीसं त्यांचं ठरत असतं. तेवढ्यातच ना आता तिथे ना हा महिपत येतो आणि महिपतने हे सगळं बघितलेलं असतं. महिपत आता सचिनवर चिडतो आणि त्याला म्हणत असतो की तुला मी सुधारायची संधी दिली होती दीक्षित, पण तू आता असं करतोयस ना तर मला ना आता तुला पोलिसांकडेच द्यावं लागेल. आता खूप झालं, आता नाही ऐकून घेणार आहे मी तुझं. असंही बोलून आता पोलिसांनाच कॉल करतो असं ठरवतो तो. आणि तेव्हाच ना इकडे आता सायलीसोबत सगळीजणं एकत्र असतात. प्रत्येकाचं एक वेगवेगळं कडवं असतं. तसंच आता सायलीसुद्धा तिथे येते आणि जेव्हा सायली तिथे येते ना तेव्हा सायली आणि अर्जुन हे दोघंही जणं आता नाचत असतात. म्हणजेच काय तर दोघांचाही एक खूप सुंदर असा हा एक कडवं असतं आणि डान्स करत असतात. तेव्हाच ना इकडे असणारी ही जी प्रतिमा आहे तीसुद्धा आता खूप जास्त खुश असते. इकडे आता सचिन घाबरलेला असतो आणि महिपतकडे गयावया करत असतो. महिपतला म्हणत असतो की प्लीज प्लीज पोलिसांना फोन करू नका. पण महिपत आता म्हणत असतो की नाही नाही, आता तर मी तुम्हाला सोडत नसतो. आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना सांगणार आहे म्हणजे आहे. कारण तुम्हाला बरीच संधी दिली पण तरीसुद्धा तुम्हाला घोटाळा करायचाच आहे. आता अक्षरशः सचिनने सुद्धा पाय धरलेले असतात की प्लीज अण्णा पोलिसांकडे देऊ नका. आणि तेवढ्यातच ना आता इकडे जोरात महिपत हसायला लागतो. महिपत जसा जोरजोरात हसायला लागतो ना
तेव्हा सचिन त्याच्याकडे पाहतो आणि सचिन त्याच्याकडे बघून आता विचार करतो की महिपतला काय झालं. पण महिपत जे एवढे दिवस भोंदूबाबा बनायचं नाटक करत होता ते आता अखेरीस समोर आलेलं होतं. म्हणजेच तो फक्त नाटक करत होता, त्याच्यामागे त्याचा हाच उद्दिष्ट होता की पोलिसांच्या समोर त्याला दाखवायचं होतं की तो किती चांगला झाला आहे, किती सुधारला आहे आणि त्याचसाठी हे सगळं काही त्याने केलेलं नाटक होतं हे सुद्धा आता तो सचिनला बोलून दाखवतो. सचिन जेव्हा हे सगळं काही ऐकतो तेव्हा त्याला तर धक्काच बसतो. तो म्हणत असतो की बरं झालं निदान आता तरी तुम्ही नेहमीप्रमाणे वागायला लागलात. मी तर त्याच टेन्शनमध्ये होतो की काय होतंय ते. पण एका अर्थी बरं झालं तुम्ही आता मला तुमचे खरे रंग दाखवलेत ते. कारण ना मी आत्तापर्यंत खूप सहन केलं होतं, माझ्या मुलीने सुद्धा खूप सहन केलं होतं आणि आता तीच लिमिट संपली होती आणि त्याचा कुठेतरी आता आम्हालासुद्धा कंटाळा आला होता. पण आम्ही आमच्या मुलीसाठी हे सगळं केलं. तुला काय वाटलं त्या सुभेदारांना मी असाच सोडेन का? नाही, त्या अर्जुनला आणि सायलीला उद्ध्वस्त केल्याशिवाय ना आपण काही शांत बसत नसतो बघ, असंही आता म्हटलं जात असतं. आता खरं तर महिपत त्याच्या मूळ रूपात आलेला असतो. म्हणजेच ना महिपतला आता सगळ्याचा बदला घ्यायचा असतो आणि त्यासाठी तो त्याच्या मूळ रूपात आलेला असतो. तर तो म्हणत असतो की आता ही जी पावडर आहे ना ही भक्तांच्या लाडूमध्ये जाईलच आणि या सगळ्याचे आरोप येतील सायली आणि अर्जुनवर. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे सचिनला मात्र हसू येत असतं. सचिन म्हणत असतो, वा अण्णा वा, काय प्लॅनिंग आहे. इतके दिवस तर ना मला तेच झालेलं की तुमचं काय झालं आहे, पण आता तुमच्याकडे बघून ये ना मला खूप जास्त बरं वाटतंय. म्हणजे आत्ता मला खऱ्या अर्थाने कळतंय की सगळं काही नीट होतंय ते. असंही आता इकडे असणारा सचिन हा महिपतकडे बघून बोलत असतो. महिपत म्हणत असतो की मला माहिती आहे ना की माझी मुलगी आतापर्यंत काय काय सहन करते ते, आणि हे सगळं काही सहन करते ना ते फक्त आणि फक्त माझ्यासाठीच. पण आता तिचे सहन करण्याचे दिवस संपले. तेच आता इकडे सायलीच्या मैत्रिणीसुद्धा सायलीला भेटायला म्हणून आलेल्या असतात. सायलीला सरप्राईज द्यायला येतात. सगळ्यात जणी जेव्हा सायलीला भेटायला येतात तेव्हा सायली खूपच जास्त खुश असते आणि त्यांना आनंदाने भेटते. सगळ्यात जणी सायलीला एकत्र घेऊन तिच्याभोवती रिंगण करून आता डान्स करत असतात. सायलीला याच वेळेला खूप जास्त भरून आलेलं असतं की सगळं कुटुंब जे आहे तिचं ते तिच्यासोबत आहे आणि तिच्यासोबत सगळीजणं एन्जॉय करत आहेत. हे सगळं बघूनच ना खूपच जास्त आनंद जो आहे तो आता झालेला असतो. तेच आता दुसरीकडे रविराज आणि त्याचसोबत जी प्रतिमा आहे ते सुद्धा अगदीच ना मायेनं सायलीला जवळ घेतात आणि सायलीला खऱ्या अर्थानं तिची ओळख मिळालेली असते. इकडे आता महिपत जे आहेत ते आता सचिनला म्हणतात की ये आपण आपल्या पोरीला फोन करूया, आणि मग साक्षीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि महिपतने त्याचं जे नाटक होतं इतकी दिवसाचं ते सगळं काही आता दाखवून दिलेलं होतं. आणि जेव्हा हे नाटक दाखवलेलं होतं ना तेव्हा साक्षीही खूप जास्त खुश झालेली होती. साक्षी म्हणत होती की बाबा बरं झालं की तुम्ही हे सगळं केलं. म्हणजे अण्णा आधी तर मला विश्वासच बसत नव्हता की माझे अण्णा असे कसे काय वागायला लागले, पण बरं झालं तुम्ही तुमच्या मूळ रूपात आलात. आता कसं टेन्शन नाही ना, कारण त्या अर्जुन आणि सायलीमुळे मी इतके तोंड लपवून बसली आहे. मला काही झालं तरी बाहेर पडता येत नाही आहे, ते फक्त त्यांच्यामुळे. आणि मला तीच भीती वाटत होती की तुम्ही हे सगळं काही कसं करू शकता. पण एका अर्थी बरंच झालं की तुम्ही ना एकत्र आहात ते, म्हणजे कसं आता सगळं काही करता येईल. तेव्हाच महिपत म्हणत असतो की आता आपण 5 जण आहोत, मी, तू, सचिन, राकेश आणि नागराज. आता आपली 5ही जणं ना आपण मिळून ना या सुभेदारांना उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसायचं नाही, असंही आता ठरलेलं असतं. तेच आता इकडे सायलीला सगळीजणं विचारतात की कसं वाटलं सरप्राईज. सायली म्हणत असते की मला खूपच आवडलं हे सरप्राईज, म्हणजे मी इमॅजिनच केलं नव्हतं हे सरप्राईज. मला ना खूपच जास्त आवडलं आहे. मग तुम्ही कालपासनं ह्या सगळ्याचं प्लॅनिंग करत होता
होतात का हे सुद्धा विचारलं जातं. तेव्हाच ना हो हो या सगळ्याचं प्लॅनिंग करत होतो. तेच इकडे प्रियाला भेटायला राकेश गेलेला असतो आणि राकेश जेव्हा प्रियाला भेटायला जातो तेव्हा प्रियाला तो व्हिडिओ वगैरे दाखवतो जो की आहे इकडे असणाऱ्या या सायली आणि अर्जुनचा. सायलीचं कसं दिमागात स्वागत केलं त्याचा. प्रियाला राग येतो म्हणून प्रियाने ना आता इकडे त्या राकेशचा मोबाईलच फेकून दिलेला असतो. त्यावर आता तू माझा मोबाईल का तोडलास असं राकेश तिला विचारतो. त्यावर राकेशला ती आता म्हणत असते की बरोबर आहे ना, त्यांना मी तोडू शकत नाही आहे ना बाहेर जाऊन, म्हणून तुझा मोबाईल तोडला. त्यानिमित्ताने का होईना राग काढायची संधी तर मिळाली. त्या अर्जुन आणि सायलीला ना मला सुखाने जगू द्यायचं नाही आहे. त्या सायलीने माझ्या आयुष्यातले सगळे क्षण हिरावून घेतलेत. सगळे क्षण तिला भेटत आहेत आणि काही झालं तरी हे सगळं काही तिच्या नशिबी नसायला हवं. हे सगळं माझ्या नशिबातलं आहे असं देखील इकडे आता प्रिया बोलत असते. मग तेव्हाच आता काय करायचं ठरलं आहे सांग ना. मग तेव्हाच ती म्हणत असते की बऱ्याच गोष्टी माझ्या ठरल्या आहेत करायच्या असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच आता इकडे प्रिया जी आहे ती जेव्हा असं खुनशी बोलत असते ना तेव्हा राकेशला डाऊट येत असतो आणि त्याला कळत असतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे. पण काय गडबड आहे ना हे काही केल्या कळत नसतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे सायली जी आहे ती खूप जास्त खुश असते. आता इकडे सगळेजण सायलीला म्हणत असतात की काल आमची ह्यासाठी लपवाछपवी होत होती. मग तेव्हाच ना आता रविराज तिथे नसतात. मग सायली आपल्या बाबांना विचारत असते, म्हणजे प्रतिमा त्यांना विचारते की आई बाबा कुठे आहेत. तेव्हाच ना बाबा ना नाही आहेत, बाबा खरं तर ना बाहेर गेले आहेत, म्हणजेच ते तीर्थयात्रेला गेलेत. पण हे असं मध्येच का असंही आता ती बोलत असते. तेव्हाच बाबा खरं तर तीर्थयात्रेला यासाठी गेलेत. त्यांनी म्हटलं होतं पण बाबा तर देवांना मानत नव्हते, म्हणजे रविराज देवाला मानत नव्हते सिनियर. मग आता काय झालं, आता कसं काय हे शक्य झालं. तेव्हाच ना आता तो जुना प्रकार आहे तो मात्र आता इकडे असणारी प्रतिमा सांगत असते. प्रतिमा म्हणत असते की खरं तर ना हे देवाला मानत नव्हते पण आता सगळ्या काही गोष्टी मानायला लागले आहेत. खरं तर आधी मलासुद्धा विश्वास बसत नव्हता. मग तेव्हाच ना त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की जेव्हा सायली त्यांना एकदा मंदिरात भेटली होती तेव्हा ती स्वतःच त्यांना घेऊन गेली होती एका देवळामध्ये आणि तेव्हाच तिने सांगितलेलं होतं हाताला धरून नेताना की सगळं काही तुमच्या आयुष्यात चांगलं होईल. त्यांचा ना देवावर राग नव्हता, जी काही परिस्थिती आली होती ना त्यामुळेच ते त्रस्त झाले होते आणि त्यामुळेच त्यांनी हा सगळा रागराग केला. पण सायलीच हीच खरी तन्वी निघाली. किती हे सगळं ना म्हणजे वेगळ्याच गोष्टी घडल्या आहेत असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना सगळ्यांनाच आनंद वाटत असतो की कशा गोष्टी घडत गेल्या आणि हे सगळं किती चांगलं झालं ते. आणि मग इथे कल्पना वगैरे म्हणत असतात की एका अर्थी ना ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच झाल्या. आपण ज्या तन्वीच्या शोधात होतो तीच तन्वी आपल्या घरात होती. इकडे आता राकेश आणि प्रिया बोलत असतात. राकेश प्रियाला म्हणत असतो की काही झालं ना तरीसुद्धा ना या सुभेदारांना उद्ध्वस्त करायला हवं, कारण आमच्या बाबांच्या नावावर बरीच प्रॉपर्टी होणार होती पण आता सगळंच हातातनं गेले हे सरळ दिसते. मग आता असं कसं हातातनं घालवून द्यायचं. नाही नाही, अशा कोणत्याही गोष्टी ज्या आहेत ना त्या हातातनं घालू देणार नाही आहे मी माझ्या हातात जेवढं भेटेल ना तेवढं काढून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. मी इथे असली म्हणून काय झालं, त्या तन्वीला ना सुखानं जगू देणार नाही असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा मात्र इकडे आता राकेश जो आहे तो तिच्याकडे पाहून हसू लागतो आणि राकेशसुद्धा तिला विचारत असतो, म्हणजे तुझ्या डोक्यात नक्कीच काही ना काही प्लॅनिंग सुरू आहे, पण काय काय प्लॅनिंग सुरू आहे ते तरी मला सांग ना असंही आता तो म्हणत असतो. तर प्रियाने ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा या सगळ्यांना जे आहे ते उद्ध्वस्त करायचं आणि त्यासाठी ती पूर्ण तयारीनिशी असते. तेच दुसरीकडे आता घरामध्ये रविराजांची ती कहाणी ऐकून ना सगळ्यांनाच एकदमच असं भरून आलेलं असतं. म्हणजे कोणीच असा विचार केला नव्हता की हे सगळं काही असं घडेल. पण आज ज्या काही गोष्टी आहेत ना त्या बघूनच ना सगळ्यांनाच एकदम असं भरून आलेलं होतं.
तेच दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती म्हणत असते की इतके दिवस मला माझं कुटुंब भेटलं नव्हतं, पण आज मी खऱ्या अर्थाने धन्य झाली आहे, कारण माझं कुटुंब सगळं माझ्यासोबत आहे, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना इकडे आता सायलीला विचारलं जातं, सगळं ठीक तर आहे ना, आता तू खुश आहेस ना? तेव्हा सायली म्हणत असते की हो, आता मला खूप जास्त बरं वाटतंय. तेव्हाच ना मग सायलीला सगळीजणं खुश करत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली आता सगळ्यांचेच आभार मानत असते, कारण तिच्या मनामध्ये म्हणजे असंच होत होतं की हा सगळा क्षण हवा होता. प्रत्येकजण आहे ना आता एक एक करून तिला भरवत असतात आणि एक एक करून सगळीजणं जेव्हा भरवतात ना तेव्हा तिला बरं वाटत असतं. मग आता इकडे प्रत्येकाने आपापला एक एक घास तिला भरवल्यानंतर ती खूपच जास्त अशी खुश झालेली असते. म्हणजेच तू घरची लक्ष्मी आहेस म्हणून तुला, तू आमची मुलगी आहेस म्हणून तुला, तू आमची भाची आहेस म्हणून तुला, असं बोलून प्रत्येकाने आईस्क्रीमचा एक एक घास तिला भरवलेला असतो आणि त्यामुळेच ना ती खूपच जास्त आता खुश असते. तिला आता एकदमच असं भरून आलेलं असतं. तेच आता पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं की इकडे आता जो महिपत आहे तो नागराजला भेटायला गेलेला असतो आणि नागराजला भेटून ना तो आता नागराजला या सगळ्या काही गोष्टी सांगतो. मग आता नागराज आणि महिपत एकत्र होतात. तेच आता त्यांच्यासोबत राकेशही असतो आणि ते आता ठरवतात की असं तसं या सुभेदारांना जगू द्यायचं नाही, अर्जुन आणि सायलीला उद्ध्वस्त करायचं. तेच आता प्रियाचं सुद्धा प्लॅनिंग होत असतं की अर्जुन आणि सायलीला सुखाने जगू द्यायचं नाही आणि ती सुद्धा त्या राकेशसोबत प्लॅनिंग करत असते. तेच इकडे सायलीला खुश करण्यासाठी सगळीजणं तयारीत असतात. इकडे सचिनने आता प्रियासोबत हातमिळवणी केलेली असते आणि त्याचसोबत त्याने ना महिपतचा सगळा प्लॅन प्रियाला सांगितलेला असतो, त्यामुळे प्रियाही खुश होते. आता त्यांचा हातमिळवणी वगैरे होतं. तेच नागराजला सुद्धा आता महिपतने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात, त्यामुळे नागराज, राकेश आणि महिपत हे सुद्धा हातमिळवणी करतात आणि आता 5 जण मिळून सुभेदारांना उद्ध्वस्त करणार आहे. आता मालिका खरी रंजक वळणावर येऊन पोहोचलेली आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये.